कडे खेळाडूंचं प्रल्हाद शिवकर मित्रमंडळ आयोजित प्रल्हाद भाई चषक 2025 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रल्हाद भाई शिवकर, 40 प्लस अध्यक्ष कासू विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून ही स्पर्धा इथे आज आपण पाहतोय। स्पर्धेचा पहिला दिवस आज आपण पाहतोय। पहिल्या दिवसामध्ये आता सध्याच्या घडीला सामना आपण पाहतोय तो कोपर विपक्ष, त्यांच्या विपक्षामध्ये कोपरोली, दोन्ही कोपर आणि कोपरोली। ज्या कोपरोली संघाने मुद्दूभाई या संघाला हरवलं आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलं आणि मनसे चषकामध्ये अर्थातच चौथा क्रमांक त्यांना मिळाला। आणि अर्थातच एकीकडे कोपर आपण संघ पाहतोय जो पराभूत झाला होता लवकरच त्या स्पर्धेमध्ये, तो संघ मात्र आपण मैदानावर पाहतोय एकमेकाच्या विपक्षामध्ये। कोपर आणि कोपरोली दोन संघांची नावाची सुरुवात कोण होते, असे दोन को संघ इथे आपण पाहतो एकमेकाच्या विपक्षामध्ये। भूषण मात्र पहिला समोरच्या दिशेने ठोकलाय, आलाय तसा अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे पाहायला मिळते। स्ट्रेट ड्राइव्हच्या माध्यमातून सूरज याच्या बॅटमधून पहिला चौकार तडाखा इथे पाहायला मिळतोय। अप्रतिम इथे बॅटचा फ्लो देखील पाहतोय समोरच्या दिशेने, जसा समोरच्या दिशेने आला बॅट देखील समोरच्या दिशेने फिरवली, अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा चौकार समोरच्या दिशेने आपण पाहिला, स्क्रीनच्या दिशेने पाहिला चौकार इथे पाहिला, पहिल्या चेंडूवर आलाय। या बल्ला मोठा फटका बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, चेंडू थांबणार नाही, दे धक्का, आलाय चक्का, बॅट फिरवली, चेंडूने दिशा पकडली, दे धडक बेधडक फलंदाज आहे सूरजभाई, कडक कडक कडक। मातब्बर खेळाडू, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कोपरचा हा बाहुबली, अमरापूर विभाग प्रीमियर लीग असेल, इतर स्पर्धा असेल त्यामध्ये मैदान मारणारा खेळाडू म्हणजे सूरज मात्रे। या बल्ला पुन्हा एकदा आला स्लॉट मध्ये, पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये, अप्रतिम बेधडक दे धडक फलंदाज आहे कडक कडक कडक, आला बॅक टू बॅक। करत असताना प्रेक्षकांची मन जिंकताना आपण सूरज मात्रे या फलंदाजाला पाहतोय। कोपर विपक्ष कोपरोली दोन संघामधला आपण सामना पाहतोय, जे बाबा आणि कोपरोली। या बल्ला ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतो काऊकॉर्नरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव घेतली जाईल, स्ट्राइक रोटेशन इथं पाहायला मिळेल। स्ट्राइकिंगला आपण पाहतोय प्रितेश हा फलंदाज, प्रतिकेशनी देखील चांगल्या धाबा बनवल्या होत्या मनसे चषकामध्ये, पण खरुशी संघाच्या विरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि त्या स्पर्धेतून बाहेर जाताना त्या संघाला आपण पाहिलं। यावेळेला मात्र टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर अधिकचा वळण घेतोय चेंडू आणि वाईटचा इशारा येतो पंचांकडून। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला 22वा नियम आणि या 22व्या नियमांतर्गत दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतोय गोलंदाज भूषण याला। आता थोडा रिदम बदलतोय, प्रेशर आहे, सचिन रमेश तेंडुलकर सर 21 वर्ष क्रिकेट केले प्रेशरमध्ये, तो प्रेशर सध्या गोलंदाजावर पाहायला मिळतोय। या बल्ला मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पण इथून मात्र वाईटचा इशारा येतोय, पहिला उजव्या अष्टीच्या बाहेर, तदनंतरचा दुसरा चेंडू आपण पाहतो डाव्या अष्टीच्या बाहेर जाणारा, पंचांनी अचूक खेळलं आणि वाईटचा इशारा दिलाय। धावपटलावर धावा वाढतील, 19 धावसंख्या धावपटलावर बिनबाद काल भैरव कोपर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जय बाबा आणि कोपर संघ मैदानात आहे। 1980च्या जर्सीमध्ये भूषण गोलंदाजी करतोय। या बल्ला हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न होता, शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तिथे अडवला जातोय, अगदी तिथे मात्र चेंडू पकडण्यासाठी अगदी धडपड पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी चेंडू देखील पकडण्यात आलाय। धाबा धावपटलावर आपण आता पाहू शकता 19 धावसंख्या धावपटलावर पहिल्या षटकामध्ये भूषण महागडा ठरलाय। पहिल्या चेंडूवर चौकार समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राइव्ह, तदनंतरचा पुल शॉट आणि तदनंतर पुन्हा एकदा पुल शॉटच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला। 19 धावसंख्या धावपटलावर आहे। प्रतिकेश स्ट्रायकिंगला आपण पाहतोय कोपर संघाचा हा विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज स्ट्राइक केला, तेवढाच विस्फोटक विध्वंसक फलंदाज नॉन स्ट्राइकला सूरज मात्रे।
कोलवट टप्पाचा चेंडू यावरला मात्र खोदून काढलाय चेंडू समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका पायाला चटका देणारा चौका इथे पाहायला मिळतोय. ललित यानं प्रयत्न केला होता चेंडू पकडण्याचा पण अगदी आपण पाहतोय चेंडू थांबणार नाही. सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय दत्तदादा कांबळे समाजसेवक इथून मात्र अर्थातच आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान झाल्यानंतर त्यांच्या कामानिमित्त मात्र आता घरी परतताना आपण पाहतोय त्याचा संघ देखील हरलाय. अर्थात हार जीत हा एक जीवनाचा भाग आहे. कधी पराजय होतो कधी विजय होतो. हा आपला पाहायला मिळतो. आज पराजय त्यांच्या वाटेला आला विजय मिळवला कोपर संघाने. आज तो कोपर संघ या दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना आपण पाहतोय. पहिलं षटक संपलं धावपटलावर धावा इथे पाहायला मिळतील आपल्याला 23 धावसंख्या धावपटलावर 23 नो लॉस ऑफ विकेट. चांगला फटकेबाजी करताना आपण प्रतिकेशाला पाहिलं सूरजाला पाहिलं. अर्थात अविनाश ठाकूर याचा आपण आवाज ऐकला अगदी अप्रतिम आपण ऐकलं. मी मगातपासून त्याचं बारकाईनं समालोचन ऐकतोय. अगदी नवोदित समालोचक आहे पण कुठल्या पद्धतीची चूक नाही मला वाटली पण चूक मात्र फ्लुएंटली तो शब्दांची रचनात्मक आपण पाहतोय. ज्या पद्धतीने रचना असायला पाहिजे फिल्डिंगचं आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने लावलाय नंतर 38 सर्कलमधून चेंडू कसा आउटसाईड सर्कलमध्ये ट्रॅव्हल झाला आणि कुठल्या भागामध्ये ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअरला असेल आणि पूर्ण इत्तमभूत माहिती समालोचनच्या माध्यमातून अविनाशजी ठाकूर हा आपल्याला देत असताना पाहतोय. त्याचं देखील मी कौतुक करते. अगदी आम्ही देखील त्याच्यासारखे लहान कलाकारात पण एक कलाकारानं कलाकाराला कौतुक करावं असं म्हटलं जातं. या बिल्ला मात्र आलाय स्लॉटमध्ये पाठवला की काय. यस डेफिनेटली ह्यूज मल्टी टॅलेंटेड फटका पाहायला मिळाला. जसं तुमच्या बाहेरून फटका खेचला आणि त्यानंतर डीप मिड विकेटच्या मस्तिकाला दस्तक देऊन जाणारा अप्रतिम माइंड ब्लोईंग फटका. सूरज मात्रे नावाचं वादळ सध्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर घोंगावलाय. आज चर्चा असणार कोपर गावामध्ये आज चर्चा असणार पेन नगरीमध्ये सूरज मात्रे याच्या फलंदाजीची कारण त्याची फलंदाजी आज मात्र त्याला चर्चेला आणते. चर्चेला उधाण येतोय सूरज मात्रे या नावाचं. 29 धावसंख्या धावपटलावर पुन्हा एकदा ऑफ साइडचा चेंडू खेचून काढलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. अनऑर्थोडॉक्स डीप मिड विकेट आहे आणि प्रॉपर डीप मिड विकेटला इथे पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षक अनऑर्थोडॉक्स डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 1 धावसंख्या अर्जित केली गेली. आता तर चेंडू आपण पाहतोय उजव्या चेंडूच्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं होतं. हाफ ट्रॅकरचा चेंडू जोरकस फटका पाहायला मिळाला. 1 धावसंख्या अर्जित त्यावेळेला प्रतिकेश टाकेनला स्विच हिटचा फटका बनितो आबाद देतो बरबाद. अगदी आपण पाहतोय एकतर गोलंदाजाची मान कापून द्यावी लागते नाहीतर स्वतःची तशाच पद्धतीने फटका इथे पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा पंच आपण पाहतो राजा सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्कोरलाईक पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे संतोष दादा सुरेश दादा देखील असतील. त्यानंतर आमचे प्रल्हाद दादा असले 40+ लेजंड खेळाडू आहेत. कारपाले संघाचं अस्तित्व मात्र आपण पाहतोय सध्याच्या घडीला नाव गाजतोय. आमचे अक्षयबाई देखील इथे आपण पाहतोय त्यांचं देखील शुभ सन्मान. अगदी क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि व्हॉलीबॉल असलेलं प्रचंड प्रेम त्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावर चेंडू जाईल 1 बाउन्स. अप्रतिम दर्जेदार क्वालिटीचा फटका. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडू दिली सीमा रेषेला भेट आलाय दर्जेदार क्वालिटीचा चौकार. धावा धावपटलावर सूरज मात्रे नावाचं वादळ सध्या घोंगावतोय या नगरपालिकेच्या मैदानावर. पुन्हा एकदा आला स्लॉट मध्ये पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून मात्र सूरज याचा पकडला जातोय खेळ आणि संपला जातोय खेळ. सूरज होतोय फेल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का इथून बसतोय तो अर्थात कोपर संघाला फ्लाइट दिली होती चेंडूला. साकारला तर सूरज मात्रे मॅन फ्रॉम कोपरचा हा भारदस्त ध्येय स्टेसला फलंदाज बरसला आज रंगात आला ढंगात आला. तिथून धाबा धावपटलावर इथे पाहायला मिळतील. अगदीच आपण पाहतोय 35 धाबा धावपटलावर आहेत आमचे अर्थात खारपाळ्याचे प्रेक्षक देखील थम्स अप करताना आम्हाला
त्यांना देखील सरचे आपण स्वागत करूया. 35 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात. इथे मात्र बोटं फिरवली चेंडूवरती. मगाशी देखील चेंडू फ्लाईट दिला होता. अगदी मोठा फटका मारण्याला इन्व्हिटेशन दिला होतं सूरज मात्रेला. तो मोठा फटका मात्र अगदीच मारला गेला, पण तिथून काऊकाराच्या दिशेने झेल पकडला गेला आणि संपला खेळ सूरज मात्रे याचा. 35 धावा धावपटलावर असतील. 2 षटकं इथं संपलीत आणि 1 विकेटच्या मोबदल्यात 35 धावा धावपटलावर कोपर या संघाच्या. घेऊया आपण छोटासा ब्रेकमध्ये संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. गतचा मगाशी ज्यांनी षटक हाताळलं, एक अनुभवी त्याच्याकडे गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. मागच्या मॅचमध्ये त्यानं कर्णधार पद देखील त्यांच्याकडे होतं. आता एक नवीन कर्णधार आपण पाहतो कोपरली संघाला लाभला आहे. जर्सी क्रमांक 44 मध्ये आपण मयूर गोलंदाज पाहतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला. खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहताना आपण चेंडूला पाहिलं. तत्पूर्वी स्वतः गोलंदाजानं या चेंडू मागं येऊन चेंडू पकडलाय. 36 धावा धावपटलावर एक चांगला षटक इथे टाकताना आता मयूर याला आपण पाहणार आहोत. सुरुवात तर चांगली केलेली आहे. कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 23 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या आणि आता अशा परिस्थितीमध्ये कमबॅक करणं मयूरला खूप गरजेचं आहे. कर्णधाराला अपेक्षा असेल कमबॅक करून देणं आपल्या संघासाठी, कोपरोली संघासाठी. जय बाबा आणि कोपरोली. या बल्ला मात्र फुल टॉस चेंडू. या बल्ला मात्र कव्हरच्या डोक्यावर मारला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल आर पार, ते सीमा पार, येईल चौकार. रुपेशाच्या बॅटमधून. रुपेशाचा बॅट फ्लो पाहिला ना, अप्रतिम. स्विंग काय इथे मात्र बेहतरीन असतो. ज्या पद्धतीने तो बॅटला फिरवतो आणि ज्यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला ना की चेंडूमध्ये अर्धा डझन नाहीतर मग अर्थातच 4 डझन तरी धावा निश्चित आपला पाहायला मिळतात. या बल्ला मात्र टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आता आपण पाहतोय वळण घेतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. अगदी 4 डझन धावा त्यांना एक्सप्लेशन करायला लागतील मला, जसे चौकारांचे हॅट्रिक देखील मारतो तो, आणि म्हणून मी 4 डझन म्हणलं. अर्थातच धावांचा पाऊस पाडणारा फलंदाज म्हणून रुपेश आहे. त्याच्याकडे पाहिलं जातं. एक आक्रमक फलंदाज आहे. कोपर संघाचा मोठा फटका पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. एक धावसंख्या इथे अर्जित करताना रुपेशाला पाहतोय. स्ट्राईक रोटेशन इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट. इथे ते स्ट्राईक रोटेशन इथं पाहायला मिळतं. एक मोठा फटका, त्यानंतरची स्ट्राईक रोटेशन एक इम्पॉर्टंट असतं. आता धावपटलावर धाबा इथे पाहायला मिळतील. 41 धावा धावपटलावर असतील. या बल्ला मोठा फटका प्रतिकेशाच्या बॅटमधून तडाखा इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा दे धक्का, आलाय चक्का. प्रतिकेश नावाचं वादळ आता घोंगावलंय. मगाशी सूरज नावाचं वादळ घोंगावत होतं, त्या वादळाला शांत केलं गोलंदाज सतीश यानं शेवटच्या चेंडूवर. आणि तदनंतर मात्र आता प्रतिकेश 4 झाला. त्याची बॅटरी फुल चार्ज झालेली आहे. धमाका देतोय. दे धक्का, आला चक्का त्याच्या बॅटमधून. मयुरेश जो कमबॅक करण्याच्या नादामध्ये गोलंदाजी करतोय, त्याला थोडा मात्र आता सपाटून मार पडलाय. हा प्रकारचा चेंडू या बेलला मात्र डीप बॅकवर्ड स्कोअर क्षेत्र निवडलं. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्कोअर मस्तकाला दस्तक देऊन. दे धडक, बेधडक फलंदाज आहे कडक आणि फटका देखील आहे कडक. आलाय 6 धावा. षटक संपलाय. 3 षटक समाप्तीचा इथे निर्बाळ येतो. 55 3 षटकानंतर धावा धावपटलावर लागतील. 53 लॉस ऑफ 1 विकेट. 53 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात विकेट नंबर 1 सूरज मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. अगदी मानाची अभिमानाची स्पर्धा पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून
या स्पर्धेला आपण पाहतोय घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलंय. एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक नामांकित यूट्यूब चॅनल जसं 24 लाईव्ह तसं फॉर्च्यून इव्हेंट असे बरेचसे चॅनल सध्याच्या घडीला आता आई एकविरा देखील एक नवीन चॅनल आपण पाहतोय सध्याच्या घडीला. त्यांच्यामध्ये देखील खूप कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा देखील वाढल्यात आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन देखील बऱ्याच प्रमाणात वाढलं आहे. पण अगदीच फॉर्च्यून इव्हेंटची देखील आपण पाहतोय चांगली क्लॅरिटी इथे पाहायला मिळतोय. आज एका कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्ण ही स्पर्धा इथे मात्र आपल्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. निमित्त आहे प्रल्हादबाई चषक 2025चं. अगदीच आमच्या चॅनलची क्वालिटी आवडली असेल तर निश्चित आमच्या चॅनलला इथे लाईक करा, सबस्क्राईब करा. फॉर्च्यून इव्हेंट आपण बघत असाल ही स्पर्धा प्रल्हादबाई चषक 2025ची. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे राजादादा आणि स्करलक पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे संतोष दादा आहेत. धावपटलावर धावा लागल्या 3 षटकानंतर 53 धावा आहेत. 6 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटक मधले की 24 चेंडू, 18 चेंडूंचा खेळ झाला. 18 चेंडूमध्ये धावा आल्या 53. गोलंदाजीमध्ये बदल तिथे पाहायला मिळेल कारण 3 षटकं संपलीत. स्लॉग ओव्हरचं षटक अंतिम षटक घेऊन गोलंदाज झालाय. स्वागत करेल का रुपेश मोठ्या फटक्यानं की स्वागत करेल रुपेशचं स्वागत. यस डेफिनेटली डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू मारलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषा पार. स्वॅगनं स्वागत केलाय यावेळेला रुपेश या फलंदाजानं चौकारानं. 57 धावा या वेळेला मात्र आई एकविरेचं गीत आपण ऐकलं. कर्ल्याच्या डोंगरावर बसलेली ती माय माऊली एकविरा. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका इथे पाहायला मिळतोय. बनी तो आबाद नाही तो बर्बाद. या वेळेला मात्र प्रयत्न केला होता. सतीश दादांचं मी कौतुक करायला की वय वर्ष 40+ वरती आहेत तरी देखील क्रिकेट खेळताना क्रिकेटप्रती असलेलं प्रेम समर्पण इथे पाहायला मिळतोय. अगदी धाव घेतली होती पण चेंडू मात्र हाताला झाला, झटका दिला, पायाला त्यांच्या चटका दिला आणि चेंडू सरळ चौक्याला गेला. अप्रतिम इथे फटकेबाजी करत असताना रुपेशाला पाहतोय. स्वागतचं मात्र स्वॅगनं स्वागत केलंय, 2 चौकारानं स्वागत केलंय. अगदी आपण पाहतोय स्विच हिटचा फटका पाहिला काही काळ अवकाशात होता. सतीश दादांना प्रयत्न केला होता चेंडू पकडण्याचा पण त्यांच्या हाताला झटका देत चेंडू सीमारेषा पार गेला 4 धावेसाठी. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र डीप पॉइंट इथे सीमारेषा भेदून जातोय. बॅक टू बॅक 3 चौकार मारण्याची लीलया खिमया करताना रुपेश मॅन फ्रॉम कोपरचा संघ. अगदीच आपण पाहतोय ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले जातात स्वागतला. तसं मी म्हटलं होतं सुरुवातीला की स्वागत रुपेश चौकार षटकारिणी करेल की स्वागत विकेट घेईल. पण इथून मात्र रुपेशने स्वागत केले स्वागतचं. 3 चौकार, 1 चौकार डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं, 2 चौकार आपण पाहिले, एक थर्डमॅनच्या दिशेने आणि डीप पॉईंटच्या दिशेने चौकार पाहिला. 2 स्विच हिटचे फटके. पुन्हा एकदा त्याच प्रयत्नात पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. झेल पकडला जाईल. इथून फेल होताना रुपेशाला आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय 3 चेंडू रुपेशा फेवरमध्ये होते पण 4थ्या चेंडूवर मात्र गारद केलं, बाद केला रुपेशाला. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. मात्र अविनाश आवा यावेळेला मात्र मैदानात असेल. जर्सी क्रमांक 10 सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून दिली या जर्सीनं. अर्थात कारण 10 नंबरच्या जर्सीमध्ये सचिन रमेश तेंडुलकर सर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यावेळेला अविनाश याला पाहायला मिळाला आपल्याला. कोपर संघाचा खेळाडू इनाट नंबर 4 4थ्या क्रमांकावर आलाय. मोठा फटका आला स्लॉटमध्ये. पाठवले की काय? नो,
या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली. जसं अंगुलीला आपण साबण घ्यावा आणि हातातून निसटावा ना, तसा मात्र हातातून चेंडू निसटला. चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. इथून धावपटलावर धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील 69. लॉस ऑफ 2 विकेट. 59 धावा धावपटलावर असेल. आता मात्र इथे संधी दिली, संधी उपलब्ध करून दिली. अविनाशाला झेल पकडण्याची नामी संधी होती. सर 69 धावा धावपटलावर आहेत. 69. लॉस ऑफ 2 विकेट. रिमेनिंग अ फ्यू बॉल्स इन दिस ओव्हर. लास्ट ओव्हर प्रोग्रेस इन दिस मॅच. मोठा फटका ऑन ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दिली. एक धाव घेतली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न अपयशी. आव बघितली न ताव. मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव, पण या संकल्पनेला तडा जातोय. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर असेल. पहिले सत्र संपलं. 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपला. पहिल्या अंकानंतर धावपटलावर धावा लागल्यात 70 लागल्यात. 71 धावा बनवायच्यात. भलं मोठं आव्हान इथं सेट केलंय प्रतिस्पर्धी संघ जय भवानी कोपर संघापुढे. ते आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केले जाणार याचं धावतं वर्णन घेऊन अगदीच आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम दादर गावचा सुपुत्र अगदी समालोचन क्षेत्रामध्ये भविष्य त्याचं उज्ज्वल आहे. एकंदरीत त्याचं समालोचन पाहता एक उत्कृष्ट समालोचक म्हणून निश्चित उदयमुख समालोचक आहे. एक मोठं नाव समालोचन क्षेत्रामध्ये त्याचं देखील होईल, त्याचा गावाचं देखील होईल. अशा शुभेच्छा आपण अविनाशजी ठाकूर यांना देऊया आणि कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदल करूया आणि मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया अविनाशजी ठाकूर यांना. हॅलो, तरी मॅच बॉल द्यायचा आहे. पंचांना विनंती असेल. बॉल कलेक्ट केला आहे का? येस, थँक्यू. पहिल्या सत्रात आपण ऐकलात रावे गावचा एक बुलंद आवाज. अँड थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट अक्षय पाटील सर, मॅन फ्रॉम रावे. तदनंतर पुन्हा एकदा मी अविनाश ठाकूर दादर पेंड तुमच्या समवेत जोडला जातोय. चालू सामना आपण पाहताय दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत. एका बाजूने जय भवानी कोपरोली तर दुसऱ्या बाजूने कोपर. एका बाजूने सूरज म्हात्रे तर दुसऱ्या बाजूने आपल्याला आता इन ॲक्शन पाहायला मिळेल कुणाल म्हात्रे. पहिल्या सामन्यात कुणालला गोल्डन डकचा शिकार व्हावं लागलं होतं, परंतु तदनंतर आदेशने केलेली बॅटिंग. आपण पाहताय प्रल्हादभाई चषक 2025 प्रल्हाद शिवकर मित्रमंडळ आयोजित प्रल्हादभाई चषक 2025 मध्ये मी आपणा सर्वांचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं व जमलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री प्रल्हाद सदानंद शिवकर साहेब, विद्यमान अध्यक्ष 40+ कासू विभाग यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आल्या या पेण नगरीत. आजच्या या स्पर्धेतला पहिला दिवस 8 ग्रामीणचे संघ आज आपण पाहते. सकाळच्या सत्रामध्ये कोपरोली संघ होता, तदनंतर डावरे संघ, त्याच्यात कोपरोली संघानं बाजी मारली. तदनंतरच्या लढती आपण पाहिल्या. एका बाजूने मागच्या सामन्यात आपण पाहिलं पाटणेश्वर टीम फाईट करत होती कोपरला, तिथे मात्र कोपर संघानं बाजी मारली. तसेच खारपाले विपक्ष खारसापोली ह्या सामन्यात खारपाले संघानं बाजी मारली आणि अंतोरे विपक्ष देवळी ह्या सामन्यामध्ये अंतोरे संघानं बाजी मारली. तदनंतर अंतोरे आणि खारपाले ही दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आपण पाहिलीत, त्यामध्ये अंतोरे संघानं बाजी मारली. आणि आता मात्र अंतोरे संघासोबत कोण खेळणार यासाठी चालू सामना. एका बाजूने जय भवानी कोपरोली, सध्याच्या हंगामामधील चर्चेत राहिलेला संघ, जो संघ ज्या संघा म्हणजे ज्या विभागातील गावं खरं तर कबड्डीसाठी ओळखली जातात, आता मात्र क्रिकेटमध्ये आपलं नाव मोठं करत असताना आता मात्र जय भवानी कोपरोली संघाचा जर विचार केला तर नुकत्याच पेणच्या क्रीडांगणावर पार पडलेली स्पर्धा मनसे चषकमध्ये ज्या संघानं 4th क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं, ज्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाची घोषणा करण्यात आली होती, तोच जय भवानी कोपरोली संघाचा सलामीचा फलंदाज कुणाल म्हात्रे दाखल होतोय. तर त्याच्या समवेत त्याचा साथीदार आशिष म्हात्रे.
तसेच असोसिएशनच्या मॅचमध्ये आपण त्याचा रेकॉर्ड ऐकला. आम्ही जेव्हा टॉस घेत होतो कॅप्टनने सांगितलं की 11 चेंडूंमध्ये 62 धावांची तुफानी खेळी करणारा आणि लगातारचे 10 षटकार मारणारा, 10 षटकार मारण्याचा विक्रम ज्याच्या नावावर आहे तो कुणाल म्हात्रे. आता मात्र पहिल्या सामन्यात जी कामगिरी करता आली नव्हती आता मात्र करावी लागेल. आता विजयासाठी 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 4 षटकं आणि विजयासाठी 71 धावा. धावसंख्येचा डोंगर उभा केलाय, तो डोंगर जर कोसळं व्हायचा असेल तर मात्र कुणालची बॅट बोलणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक बॉलिंग ट्रॅकवर कोपर संघाकडून आयुष मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं योगेश पवार एंडकडून आयुष तयार. पहिलाच बॉल, उसळी घेणारा बॉल, गुड लेंथवरनं चेंडूने उसळी घेतली, मात्र पहिल्याच चेंडूवर पंच इंटरेस्टेड. धरतीला हात समांतर करत आम्हाला कळतात पहिलाच बॉल स्वेअर चेंडू. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं खोलतंय एका धावेनं अवांतर धावसंख्येत धावसंख्येचा श्री गणेश आहे 1 धावेने. कुणाल ऑन स्ट्राईक. यावेळेस लोवर फुल टॉस 38 सर्कलला चेंडू क्लिअर करेल का, तर तसं पाहायला मिळत नाहीये. अगदी पहिल्या मॅचचा कुणालचा आपण डिसमिसलचा विचार केला तर अगदी ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. फलंदाज बाद, पहिला धक्का टीम जय भवानी कोपरोलीला. कुणाल बॅक टू द डग आउट. लोवर फुलटॉस बॉल होता, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला ब्रश झाला, अगदी खालच्या साईडला चेंडू बॅटला टच झाला आणि मात्र चेंडूने उसळी घेतली. चेंडूने अंतर कमी कापलं आणि उंची जास्त गाठली. शॉट कव्हरला प्रतिकेश होता, त्याने कोणत्याही प्रकारची चूक नाही केली, अगदी अचूकरित्या झेल पकडलाय आणि धक्का दिलाय. कुणाल म्हात्रे खरं तर आजचा दिवस त्याचा नाही आहे, परंतु आता ऑन स्ट्राईक फलंदाज भूषण, ज्याने पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती, तो भूषण. आता मात्र विजयासाठी 23 बॉल आणि 70 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, पॉपिंग क्रीजमध्ये चेंडू पडला, अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु गॅप सिलेक्शन तिथे प्रॉपर पाहायला मिळणं. दीप तिथे होता, अगदी शॉर्ट कव्हरला दीपने तिथे चेंडू फील्ड केला. फक्त 1च धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे चाललाय 2च्या घरात. तर आशिष म्हात्रे आता आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक. आशिषसाठी पुढचा बॉल उंचावरून मारलाय. यावेळेस बॉल चाललाय, फलंदाज बाद. असं वाटत होतं की कुठे षटकार जाईल की काय, परंतु आयुष म्हात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी. 2 धक्के दिले जय भवानी कोपरोली संघाला. अजून एक फलंदाज बाद. आशिष म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या षटकाचा आतापर्यंत विचार केला तर पहिल्या बॉलवर पहिला चेंडू वाईट, तदनंतर मात्र कमबॅक आदेश कुणाल म्हात्रेचा विकेट, तदनंतर सिंगल आणि पुन्हा एकदा आता मिळतोय आशिष म्हात्रेचा विकेट. खरं तर मागच्या सामन्याचा जो सामनावीर म्हणून ज्याला गौरवण्यात आलं होतं, त्या पहिल्या सामन्याच्या सामनावीराला यशस्वीरित्या माघारी धाडलंय बॉलिंग ट्रॅकवर ना. कोपर एक्सप्रेस म्हणून सातत्याने जो गोलंदाजी करत असतो आयुष म्हात्रे, सातत्याने कोपर संघ आपण या पेन तालुक्यात ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना पाहत असतो, परंतु सातत्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं म्हणजे P1चं षटक सातत्याने ज्याच्या माध्यमातून हाताळलं जातं तो गोलंदाज आयुष म्हात्रे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं तयार होतोय. आयुष ठाकूरचा पुढचा बॉल, यावेळेस मात्र पंचदंडित करत असताना पुन्हा एकदा आम्हाला कळवत आहेत अवांतर धावसंख्येत भर. आणखीन एक वाईट बॉल. आता मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. जो आयुष ठाकूर आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता, आत्ता मात्र त्याच्या माध्यमातून थोडासा तो भरकटताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आयुष तयार. यावेळेस उंचावरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला ब्रश झाला, हलकासा चेंडू लेग ग्लान्स केला, अगदी चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड झाला. तत्पूर्वी 1 धाव नवीन बॅटर मयूरच्या खात्यामध्ये. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4च्या घरात. 2-4 अशी दयनीय स्थिती मानावी लागेल, कारण 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 महत्त्वाचे फलंदाज तंबूला पाठवण्यात यश आलंय. बॉलिंग करत असताना टीम कोपरला
कोपर विपक्ष कोपरोली ही विद्यमान सामना आपण पाहता, ही लढत आपल्या समोर आली आहे. यावेळेस लोवर फुल टॉस, त्यावर केलेलं आक्रमण, बॉल चाललाय सीमा पार, आकाशाला गवसणी घालणारा फटका. या फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. आलाय मोठा प्रहार, षटकार. असताना आयुषचा हा शेवटचा बॉल पुन्हा एकदा तयार होतो योगेश पवार एंड कडून. यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल उंचावरून मारण्याचा प्रयत्न, अविनाश ठाकूर तिथे स्वतः आहे, पकडलाय झेल, फलंदाज बाद. भूषण बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का जय भवानी कोपरोली संघाला. पहिलं षटक हाताळत असताना आयुषची चांगली कामगिरी, तदनंतर भूषणचा मोठा प्रहार आणि पुन्हा एकदा भूषणला माघारी पाठवण्यात यश आलंय. पहिल्या षटकात वैयक्तिक 3 विकेट मिळवल्यात आयुष यानं. धावसंख्या खर्च केली 10. पहिलं षटक संपलंय, आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पेण नगरपालिका एंड कडून तयार होतोय रुपेश म्हात्रे. गावदेवी कोपर संघाकडून सातत्यानं ग्रामीण क्रिकेट त्याला आपण खेळताना पाहत असतो, एक अष्टपैलू भूमिका त्याच्या माध्यमातून पाहत असतो. रुपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सामना करतोय मयूर, डावखुऱ्या हाताचा फलंदाज मयूर. मयूरसाठी पहिला बॉल स्विंग अँड मिस. ज्या प्रकारे चेंडू त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूचा आणि फळीचा काहीसा संपर्क नाही. यष्टीरक्षक सूरजच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. चांगला वेग या चेंडूवर, अगदी सिंगल बाउन्समध्ये चेंडू विसावला यष्टीरक्षक सूरजच्या हातामध्ये. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. रुपेश तयार होतोय, सामना करेल यावेळेस मयूर. मयूरसाठी पुढचा बॉल, यावेळेस दांडी 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 गुल. विकेटचं पतन, अजून एक धक्का.
करत असताना जय भवानी कोपरोली संघाचा फलंदाज दीपेशला कमबॅक करावं लागेल. दीपेश आणि ललिती जोडी आपण पाहताय. एवढंच म्हणेन की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. पुढचा बॉल दीप तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. दीपच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आपण सातत्याने पाहत असतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा दीप तयार होईल. सातत्याने आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहताय. अंकुर सिंग एक रायगड जिल्ह्यातील मोठं नाव, तशाच प्रकारचे ॲक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली कटरच्या माध्यमातून त्याची गोलंदाजी. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू अगदी फलंदाजापासून काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न. अगदी 5व्या-6व्या स्टंपची लाईन आणि लेंथ पकडून सातत्याने गोलंदाजी करत असताना दीप मागच्या सामन्यात सुद्धा अत्यंत सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तेच आता तो कंटिन्यू करत असताना या दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या लढतीत एका बाजूने कोपर दुसऱ्या बाजूने कोपरोली. यावेळेस मात्र उंचावरून मारलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो हो, काय प्रयत्न होता. एकदा प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एफर्ट्सना दाद द्यावी लागेल. काय प्रयत्न होता. अगदी बॉडी बॅलन्स त्याने मेंटेन केलं. झेप घेतली. एका हाताने झेल अगदी त्याच्या हातात बसलेला सुद्धा, परंतु तत्पूर्वी सीमारेषेला पाय लागायच्या आधी चेंडूला यशस्वीरित्या आतमध्ये ढकललंय आणि तत्पूर्वी एकच धावावर समाधान मानावे लागेल. आपल्या संघासाठी 5 धावा रोखल्यात आणि आता मात्र धावसंख्या झाली 19 रन्स 19च्या घरात. आता मात्र ऑन स्ट्राईक डावखुऱ्या हाताचा फलंदाज जय भवानी कोपरोलीसाठी. आता विजयासाठी 9 बॉल आणि 52 धावा. यावेळेस उंचावरून मारलाय. चेंडूला लॉफ्ट केलाय. अविनाश आहेत तिथे. अजून एक पकडतोय सुंदर असा झेल. अगदी 10-15 मीटरचं अंतर ट्रॅव्हल करून आलेला लॉंग ऑनवरून लॉंग ऑफच्या दिशेने अगदी सहजरित्या पकडलाय झेल. आणि आता मात्र हा सामना कुठेसा कोपर संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय की काय, कारण उर्वरित 8 बॉल आणि विजयासाठी अशक्य असं लक्ष्य 52 धावांचं. 8 बॉल 52. कौतुक करावं तेवढं कमी कोपर संघाचं, कारण पहिल्या सत्रात आपण पाहिलं सूरजची बॅटिंग, वैयक्तिक 28 धावसंख्येची इनिंग आणि तदनंतर रुपेशची 17 धावसंख्येची इनिंग, म्हणजे दोघांच्या माध्यमातून 45 धावा जमवल्या गेल्या. काय बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात जो सामनावीर राहिला होता सूरज म्हात्रे, त्याच्या माध्यमातून आपण दुसऱ्या सामन्यात सुद्धा पाहिलं 28 धावसंख्येची विध्वंसक खेळी. का त्याला कोपर टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळखलं जातं हे त्यानं दाखवून दिलंय. पुन्हा एकदा दीप तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणि यस, पंचांचा इशारा. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. अजून एक बिग धक्का टीम जय भवानी कोपरोलीला. स्वप्नील याची जागा घेण्यासाठी नौका फलंदाज इन ॲट नंबर 8. 8व्या पंचवीस धावा. लॉस ऑफ 6 विकेट. आता येणारे 6 बॉल. कृपया कोणत्याही प्रकारचा अधिकचा विलंब करायचा नाही, विनंती असेल. यानंतर एक सामना खेळायचा आहे. सूर्य अस्ताला जायच्या आधी आपण आजच्या दिवसातील सर्व सामने, आज एक संघ सुपर 3ला आपल्याला क्वालिफाय करायचं आहे. याची दोन्ही संघांनी दखल घ्यायची आहे. एका बाजूने जय भवानी कोपरोली, दुसऱ्या बाजूने कोपर. आता विजयासाठी 6 बॉल आणि 46 धावसंख्येचं अशक्य असं लक्ष्य. सूरज म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
सूरजचा पहिला बॉल उंचावरून मारलाय, तिथे डीपमध्ये स्वतः आयुष्य आहे, पकडलाय झेल. यस, कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आल्या पावली माघारी परततोय फलंदाज. बॅक टू द डगआउट, नवीन फलंदाज. एकच धाव. आपण पाहताय प्रल्हाद भाई चषक 2025 मधले भव्य दिव्य पर्व. आत्तापर्यंतच्या लढती आपण पाहिल्या, अगदी अटातटीच्या लढती, हृदयाच्या ठोके वाढवणाऱ्या लढती पाहिल्या. परंतु दुसऱ्या फेरीतली ही दुसरी लढत कोपर संघानं एकतर्फी करून ठेवली आहे. कारण सूरज म्हात्रेसारखा एक विध्वंसक फलंदाज आपल्या संघामध्ये आहे. रुपेश म्हात्रेसारखा एक अष्टपैलू, खरं तर हमरापूर विभागातील एक टॉप 5 अष्टपैलूंमध्ये ज्याची गणना केली जाते तो रुपेश म्हात्रे त्या संघाकडे आहे. का नसावं आणि का एकतर्फी सामना हा नसावा हे दाखवून दिले बॉलिंग करत असताना कोपर संघानं. यावेळेस सूरजचा पुढचा बॉल शफल होऊन मारलाय. चेंडू एक टप्पा डीप फाईन लेग सीमा पार. पंचांचा इशारा, धावा मिळतील 4. आलाय चौकार. आता या षटकातील काही चेंडू खरं तर आता असं म्हणावं लागेल की औपचारिकता राहिली आहे, फॉर्मॅलिटीज बाकी आहेत या सामन्यातील. सूरज म्हात्रे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र अजून एक चांगला प्रहार, जाता जाता चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आलाय मोठा प्रहार, षटकार. केलाय पुन्हा काय असावा माझा गुन्हा. या षटकातील आणि या सामन्यातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सूरज. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेटनं तयार होईल. शेवटचा बॉल, काय विकेट मिळवेल का, तर तसं चित्र पाहायला मिळेल का. झेलची संधी निर्माण झाली आहे परंतु बॉल चाललाय सीमा पार नाहीये. तर आयुषनं अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, फक्त एकच धाव आणि विजयी झालेला संघ टीम कोपर. तर हार्डलक टीम कोपरोली, चांगला खेळ केलात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तरी अंतोरे विपक्ष कोपर ही लढत आता आपल्याला पाहायला मिळेल. अंतोरे टीमचा कॅप्टन उपस्थित असेल तर आपल्याला विनंती आहे की टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. तर एका बाजूने सूरज